काल अपेक्षाची मेहंदी झाली आणि आज आहे हळदी. हळदीचा दिवस आला आणि सगळेच जण सकाळी लवकर उठून सगळ्यांचीच तयारी चालू आहे. सगळ्यांनाच लवकर लवकर अंघोळ्या करायच्या आहेत आणि मम्मीने पहाटेच हळद वाटून घेतलेली आहे इथे, जी कालच भिजत वगैरे ठेवली होती त्याच्यामध्ये चंदन वगैरे टाकून. त्यानंतर सगळेच जण आज माझ्या घरामध्ये येल्लो वेअर करणार आहेत, येल्लो थीम आहे. आणि चुडा भरणाऱ्या काकी येणार आहेत, त्यामुळे ताईंनी छान चुडा ठेवण्यासाठी अशी फ्लॉवरची रांगोळी केली आणि ते खूप छान दिसत आहे. मी आणि ताईंनी मिळून आम्ही सुंदर अशी रांगोळी काढली. घरामध्ये पूर्ण सजावट झाली होती. मेहंदीच्या आदल्या दिवशीच आम्ही ही सर्व सजावट केली होती, फक्त मेहंदीचं नाव चेंज करायचं होतं. सो आता हळद हा आम्ही नाव इकडे लावलेला आहे, जो खूपच सुंदर आणि खूप छान दिसत आहे. आणि ह्याच्या माळा लावल्या आहेत त्यासुद्धा. हॅलो, फायनली हळदीचा दिवस आला आणि आता त्या चुडा भरणाऱ्या काकी येणार आहेत. सो आम्ही असे छान छान रेडी झालो आहोत मस्तपैकी. हॅलो, इकडे संस्कार आहे, समता. हॅलो, चला जाऊया. चुडा भरणाऱ्या काकीसुद्धा आल्या आणि आता नवरीबाईंना छान असा चुडा भरला जाईल. चुडासुद्धा इथे तिच्यासाठी रेडी आहे. काकी आल्या, मम्मीने त्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर मग नवरीलासुद्धा 5 जणी हळदी कुंकू लावणार आणि मग तिला चुडा भरण्याची सुरुवात केली जाईल. सो अपेक्षाला आम्ही सगळ्यांनी मिळून हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर तिला चुडा भरायला सुरुवात केली. त्याचबरोबर मी, जलशाने आणि मम्मीने सुद्धा नवीन चुडा भरलेला आहे. सो मी तर खूप सुपर एक्सायटेड होती की असं नॉर्मली ना चुडा नाही घातला जात, कारण ऑफिसला वगैरे जातो त्यामुळे नाहीच ते घातलं जात. असं वेडिंग्समध्येच वगैरे चुडा नवीन भरला जातो. सो ते खूप छान वाटतं. चुडा भरल्यानंतर तुम्ही मला पाहू शकता की किती मी छान आणि एक्सायटेड होती आणि म्हणजे खूप भारी वाटत होतं मला की अरे हां, सुपर एक्सायटेड. असं चुडा दाखव त्या हातातला असं. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. राई चली शर्माती घबराती वो, पिया के घर इठलाती बल खाती वो. सुरमई नैना छलकाती छलकाती वो, पिया के घर भरमाती सकुचाती वो. नवरीचा चुडा भरून झालेला आहे. मी आणि जलशाने सुद्धा चुडा भरला. आता लास्ट मम्मी राहिली आहे आणि आता लगेचच अपेक्षाला हळद लावली जाणार आहे. जी सकाळची हळद असते ती आधी लावली जाते, त्यानंतर संध्याकाळी सगळेच जण हळद लावतात. सो त्यासाठी ही सगळी तयारी केलेली आहे. इथे आहे हळद आणि अपेक्षा इज रेडी. जसं मी तुम्हाला कालही म्हणाली होती की सुरुवात ही भगवंताच्या पाया पडूनच होते आणि येस, ही सुरुवात झालेली आहे. खूप इमोशनल मोमेंट्स आहेत, पण खूप छान वाटतं आहे. एक्सायटेड आहोत आम्ही सर्व बहिणी एकत्र. असं खूप रेअर केसेस होतं की एक असतं रक्षाबंधन
कधी कधी दिवाळी आणि भाऊबीज या मोमेंट्सला तर आम्ही एकत्र असतोच. पण अपेक्षाचं लग्न खूप छान वाटतं आहे. वी आर सुपर हॅपी. सो येस, तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. घरातल्यांनी सगळ्यांनीच हळद लावली. जेवणाची वेळ झाली. काका काकीसुद्धा आलेले आहेत आणि आता सगळेच जण जेवून घेतील. आज जेवणामध्ये डाळ, भाजी, पापड, लोणचं असं सगळं आहे. ये पिल्लू ये चल जेवायला. अरे सोनू मामा दिली आहे इथे येऊ माझ्या इथे खायचा. हां इथे ये. तुझा पहिला जुना होता ना तो कुठला आला पाणी काढले नाही का काढून घ्यायचा. किती ह्याला स्टीलचा ताट आण बाई जेवायला. हे नको त्याला देऊ. ये मावशी बाजूला बस. ये मावशीने जाणार. चालू आहे ना तू पण डेट आहे 2 24 आणि सेलिब्रिटींचं पण केलं आपण नंतर हे झालं आमचं. अरे ताट आणला ताईला सांग वाढायला. 40 रुपये किलो. ताई अशी बसली. नवरी येतच नाही. नवरी नाही येते. आता मी जेवायला वाढायला बसली ना म्हणून तसं झालं. ताई काय चाय पिंकी ताई चाय प्यायला
पोरगी पसंत असेल तर सांगा तुम्हाला. आता नवरा पण ठेवावा लागेल. गाणी लाव ना. आणि लाव गाणी म्हणतो. भाई लोग नाश्ता कब आए? कोई बात नहीं, चलेगा। अरे बाप रे, इंस्पेक्टर साहब आले। पंकु वाला हळद लागली संगल तर क्यूट दिसते. तिला सवय आहे मान हलवायची. आरू डान्स करू डान्स. तिला सांग डान्स करायला. हळद लागली हळद लागली हळद.